आता एक चिंताजनक बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडलेला आहे। जगात थैमान घालणाऱ्या रोगाचा राज्यामध्ये शिरकाव झालाय। धुळे जिल्ह्यामध्ये एकाला मंकीपॉक्स आल्याचं समोर आलेलं आहे। सौदी अरेबियामधून आलेल्या व्यक्तीला त्याची लागण झाली आहे अशी आरोग्य खात्याची माहिती आहे। तर काय आहे मंकीपॉक्स? मंकीपॉक्स आजार ऑर्थोपॉक्स डीएनए प्रकाराच्या विषाणूमुळे होतो। मंकीपॉक्स प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे। प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा हा आजार आहे। प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार असल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जातं। काही प्रकारच्या स्वारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो। त्याची लक्षणं नेमकी कोणती आहेत? तर ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, पुरळ येणं, नेमकी काय काळजी घ्यावी? मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीशी संपर्क टाळावा। आजारी व्यक्तीशी बोलताना N95 मास्कचा वापर करावा। आजारी व्यक्तीच्या संपर्कानंतर हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा। आजारी व्यक्तीचे कपडे, बेडशीट्स किंवा सामान वापरू नये।